शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. श्री गोपाळकृष्ण महाराज की जय. परमपूज्य ऐन लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग 8 बोधामृत. मागील भाग पुढे चालू. विषय 4 मनास बोध. 15 मनबा, प्रत्येक क्षणाला आनंद रूपाने जो तुझ्या अनुभवास येतो हाच हृदयस्थ प्रभू होय. याचे दर्शन एकाग्रतेतच होते, पण ती एकाग्रता साधन केल्याशिवाय साधत नाही. साधनाची माहिती सद्गुरूपासून मिळते, म्हणून तू गुरुचरणी लीन हो. 16 मनबा, एखाद्या नटाने आपल्याला नाटकात काम करण्याचा कंटाळा आला आहे असे म्हणावे आणि वन्स मोर म्हटले की त्या आनंदाच्या भरात पुढच्या नाटकात काम करण्यासाठी जसा आगाऊ पगार मागून घ्यावा त्याप्रमाणे अनादिकालापासून तुझे चालले आहे. प्रत्येक जन्मात तू बंधनातून मुक्त व्हावे असे म्हणतोस आणि मोहाला वश होऊन वासना वाढवीत जातोस. त्यामुळे आत्तापर्यंत भवबंधनातून तुझी सुटका होऊ शकली नाही. नटाने पुन्हा मी नाटकात काम करणार नाही असे निश्चित ठरविल्यावरच तो जसा परतंत्रतेपासून सुटतो, त्याप्रमाणे तुला जर स्वतंत्रता हवी आहे तर अनन्यभावे गुरुला शरण जाऊन त्याची कृपा संपादन कर, म्हणजे वासनेचे बीज जळून जाईल आणि कायमचाच तू सुखी होशील. 17 मनबा, कोणते नाव घेतले असता देव सत्वर पावेल याबद्दल विचार करीत राहून आयुष्य तू फुकट घालवू नको. जसे एकाच धान्याला कोणी अक्की, कोणी अरशी, कोणी तांदूळ तर कोणी राईस म्हणतात, किंवा एकाच पाण्याला कोणी तन्नी, कोणी नीरू, कोणी उदक तर कोणी वॉटर म्हणतात. अगर एकाच व्यक्तीला कोणी मामा, कोणी काका, कोणी पती, कोणी पुत्र मानतात, त्याचप्रमाणे एकाच देवाला कोणी नारायण, कोणी कृष्ण, कोणी राम, कोणी अल्लाह अशा अनेक नावाने भजतात. नाव कोणतेही असो, नावाच्या ठिकाणी अत्यंत आदर व दृढ विश्वास असणे हे मुख्य आहे. प्रल्हाद व अजामिळ यांनी नारायण, द्रौपदीने कृष्ण, शबरीने राम आणि महम्मद पैगंबरांनी अल्लाह अशा निरनिराळ्या नावाने जरी हाक मारली तरी त्या सर्वांना देव पावलाच की नाही. देवाची नावे जरी अनंत असली तरी गुरूंनी सुचविलेले नाम अत्यंत आदरपूर्वक जिभेवर घोळत ठेवावे, यातच जन्माची सफलता आहे. 18 मनबा, एखाद्याने चिंतामणी फेकून देऊन काच खडा पदरी बांधून घ्यावा किंवा गोठ्यातील कामधेनूला हाकलून लावून त्या जागी बरड गाय बांधावी, अथवा अमृताचा कुंभ लवंडून टाकून विषाचा पेला जवळ घ्यावा, त्याप्रमाणे चिरंतन आनंद देण्यास समर्थ अशा जिवलग मित्राच्या प्रेमाला लाथाडून क्षणिक आनंद देणाऱ्या स्त्री, पुत्र, आप्त, इष्टमित्रादिकांच्या मागे तू लागला आहेस. पण हे सर्व तुला प्रसंगी उपयोगी पडणार नाहीत. नंतर पश्चाताप पावण्यापेक्षा या गुरुवचनाचा आत्तापासूनच तू विचार कर. 19 मनबा, 84 लक्ष योनी फिरत असता अपरिमित दुःख भोगावे लागले म्हणून प्रभू तू एकवार मला नरदेह दे, मी तुझा दास होऊन राहीन असे म्हणून देवाची करुणा भाकलीस आणि देवाने तुझी इच्छा पूर्ण करताच तू प्रपंचाचा दास होऊन राहिलास. घंटी चोर हा चोरीही करतो आणि हजेरीलाही हजर असतो, त्याप्रमाणे तू अंतर्यामी परिपूर्ण विषय ध्यासात असतोस आणि बाह्यात कार्ये
परमेश्वराच्या प्रार्थनेची बतावणीही करतोस. एखादा इसम चोरी किंवा खून करून जर तो परराज्यात जाऊन राहिला तर त्याला कोणी पकडू शकणार नाही. परंतु सारे त्रिभुवनच जर परमेश्वराचे आहे तर त्याची सेवा चुकवून घेण्यासाठी तू जर लपून राहिलास तर कधी ना कधी त्याच्या तावडीत तुला सापडावेच लागणार. करिता केलेल्या अपराधाबद्दल क्षमा करण्यासाठी गुरूंच्या सूचनेनुसार परमेश्वराजवळ विनंती कर. 20. मनबा, हिरा टाकून देऊन पोतेभर गारगोट्या जतन कराव्यात तद्वत प्रेमळ, विश्वासू आणि एक क्षणही आपल्याला सोडून न राहणाऱ्या अशा परममित्राच्या प्रेमाला झिडकारून देऊन हजारो मतलबी मित्रांच्या मागे तू लागला आहेस. पण त्यापैकी एकही मित्र प्रसंगी तुला उपयोगी पडणार नाही. त्या समयी तुझ्यावर पश्चातापाची पाळी येईल. करिता आत्तापासूनच गुरूंच्या सूचनेनुसार जिवलग मित्राला आपलासा करण्याचा चिकाटीने प्रयत्न कर. 21. मनबा, जिवलग मित्र जो परमेश्वर त्याच्या प्रेमाचा धिक्कार केल्यामुळे तुझा सत्सत्विचार नष्ट होऊन तू दुराचरणी बनला आहेस, तेणेकरून अहम-ममतेच्या बेड्यांनी तुला जखडून टाकले आहे. तुला जर त्या बंधनातून सुटावयाचे आहे तर गुरूंच्या सूचनेप्रमाणे परमेश्वराची प्रार्थना कर. 22. मनबा, काट्यांचे रान पाहिले की माळी ते खुरप्याने लगेच काढून टाकतो, त्याप्रमाणे स्वार्थी वृत्ती वर आली की तेव्हाचे तेव्हा ती काढून टाकावी. कोळ्याचे जाळे समुद्रात असेपर्यंत त्यात पाणी भरल्याप्रमाणे दिसते आणि जाळे बाहेर काढले की त्यात पाण्याचा थेंबही दिसत नाही. त्याप्रमाणे वरवर पाहणाऱ्यांना तू जरी सत्कर्मी रत दिसलास तरी हेतू शुद्ध नसल्याने ती सारी कर्मे निरर्थकच ठरतात. करिता निस्वार्थता अंगी बांधण्यासाठी तू गुरूंच्या सूचनेनुसार साधन कर. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.